नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. करिअर कट्टा या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत आपल्या गोड मैत्रिणीला. तिचं नाव आहे सोनल भंडारे आणि ती रिन्युएबल पॉवर ज्या असतात, म्हणजे आपण सौर ऊर्जा म्हणतो किंवा जे पण रिन्युएबल एनर्जी असतात, तर त्या फील्डमध्ये काम करते. आणि तिचं नेमकं काय काम आहे, ती कोणत्या कंपनीमध्ये काम करते आणि करिअर विषयी ह्यामध्ये करिअर करायचं असेल तर काय काय करावं लागेल हे आपण सगळं तिच्याकडूनच जाणून घेऊया. हॅलो सोनल. हॅलो माधुरी, हाऊ आर यू? आय एम गुड. तू कशी आहे? मी पण बरी आहे. येस. आता आज आपण गप्पा मारणार आहोत तुझ्यासोबत. तर मला सांग थोडं तुझ्याबद्दल, की तुझं गाव कोणतं, फॅमिली काय, एज्युकेशन वगैरे, असं थोडक्यात सांग जरा आम्हाला. ओके. हॅलो एव्हरीवन. माझं नाव सोनल सुनीता संजय भंडारे. तर मी पलूस तालुका, सांगली जिल्हा इथे राहते. तर माझं पहिली ते 10वीचं स्कूलिंग तिथेच झालं, किर्लोस्कर हायस्कूल किर्लोस्कर वाडीमध्ये. त्याच्यानंतर मी 11th-12th साठी लक्ष्मणराव किर्लोस्कर हायस्कूलमध्ये सायन्स साईडहून 11th-12th कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मी डिग्रीसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चूज केलं 12th नंतर. तर मी पुण्याला आले. पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून मी मेकॅनिकल डिग्री कम्प्लीट केली. त्याच्यानंतर मी गेटचं प्रिपरेशन केलं. की इंजिनिअरिंगला असताना मी ठरवलेलं थर्ड इयरला असताना की बाबा मला एमटेक कम्प्लीट करायचं आहे माझं. तर मग मी त्यावेळेस गेट दिली होती. तर माझा अटेम्प्ट कमी झालेला टाइम लॅगमुळे. तर मग मला स्कोर कमी आल्यामुळे मला परत रिपीट करावी लागली. आणि माझं ठरलेलं होतं की बाबा एमटेक कम्प्लीट करायचंच आहे. त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्टच्या वेळेस काय झालं, युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये मी टॉप केलं. तर तिथून माझं मेकॅनिकल अँड मटेरियल साठी एमटेक मध्ये सिलेक्शन झालं. मग पुणे युनिव्हर्सिटी मधून मी एमटेक केलं. तिथे असताना मी इंटर्नशिप साठी राजस्थानमध्ये इंडिया वन सोलर थर्मल पॉवर प्लांट आहे, तिथे माझं सिलेक्शन झालं इंटर्नशिप साठी. तर माझ्या सरांना माहिती होतं की माझा इंटरेस्ट थर्मल फील्ड मध्ये आहे. तर त्यांनी स्वतःहून मला विचारलं की मला असं वाटतं की एक ऍज अ लेडी म्हणून मी फर्स्ट टाइम बघतोय की कोणाला तरी थर्मल गोष्टी आवडतायत म्हणून. तर तुला इंटर्नशिप करायची आहे का? मी म्हणलं सर या, ऍक्च्युली आय एम सर्चिंग फॉर द ऑपॉर्च्युनिटीज. कारण मी अप्लाय करत राहायचे की कुठे ना कुठेतरी आपल्याला इंटर्नशिप मिळावी यासाठी. कारण एमटेकला रूल असतो की बाबा सेकंड इयर मध्ये तुम्ही इंटर्नशिप केली पाहिजे असं. मग मी सर्च करतच होते. तर लकीली मला त्या सरांनी स्वतःहून विचारलं. मी त्यांचे फेवरेट स्टुडंट पण होते. तर मग ते बोलले की राजस्थानमध्ये इंडिया वन सोलर थर्मल पॉवर प्लांट आहे, तिकडे तुला इंटर्नशिप साठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मग तिकडून मी इंटर्नशिप केलं. त्याच्यानंतर मग मी जॉब सर्च करत होते. तर माझ्याकडे कसं होतं की कॅम्पस अवेलेबल होतं, पण मग ते सिम्युलेशन रिलेटेड नव्हतं. जिथं मी एमटेक केलं मला स्ट्रिक्ट राहायचं होतं की मी ह्या फील्डमध्ये तर मला असेच जॉब करायचे जे थर्मल रिलेटेड असतील. तर जेव्हा मी प्रोजेक्ट करत होते तर मी एनरिकवर मध्ये अप्रोच केलं की मला इकडे प्रोजेक्ट करायचा आहे असं. तर त्याने माझं काम वगैरे बघून त्याने मला बोलले की तू इंटरव्ह्यूला अप्लाय करू शकते, आपल्याकडे डिझाईनसाठी ओपनिंग्ज आहेत. मग मी तिथे इंटरव्ह्यू दिला, माझं सिलेक्शनही झालं. तर एमटेक करत असताना कसं असतं की थिओरिटिकल नॉलेजच असतं, प्रॅक्टिकलनेस तुम्हाला जॉबमध्ये गेल्यावरतीच येतो राईट. तर मग मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मला कळालं की बाबा आपण शिकत असतो तर ते फारच वेगळं असतं, तो एक बेस असतो. जेव्हा तुम्ही जॉब लाईफ मध्ये येता तेव्हाच तुम्हाला कळतं की ऍक्च्युली ओरिजिनली हाऊ द प्रोडक्ट वर्क्स अँड ऑल द थिंग्स. मग मला तो इंटरेस्ट येत गेला अँड आय एम लव्हिंग माय जॉब. मी एनरिकवर एनर्जी रिकव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये वर्क करते, जे की इंडिया बेस्ड आहे. आणि त्याची पेरेंट ऑर्गनायझेशन जी आहे ती सन एडिसन इन्फ्रा आहे, जी की युएसए बेस्ड आहे. सध्या इंडियामध्ये त्यांचं ब्रांच लोकेशन चेन्नई आहे. तर मला चेन्नईसाठी बोलवलं गेलेलं, पण मग मी पुण्यात पहिल्यापासून असल्यामुळे पुणेच पाहिजे असं म्हणून थांबलेले की पुण्यातच करायचंय. तर 2 वर्ष मला कम्प्लीट होतील, म्हणजे झाले ऑलमोस्ट कम्प्लीट. 2 वर्ष 1 मंथ वगैरे झालंय. तर सध्या मी माझ्या करिअर ग्रोथ मध्येच आहे, असं काही एस्टॅब्लिश्ड असं नाहीये. बट आय एम लव्हिंग माय जॉब प्रोफाईल अँड ओव्हरऑल. व्हेरी गुड, खूप छान. म्हणजे असं फार कमी मुलांकडे पाहायला मिळतं की मला हे व्हायचं आहे आणि मी तेच झाले.
आणि त्यामध्ये जो मिळणारा आनंद आहे ना तो अनएक्सप्रेसेबल आहे. आपण नाही एक्सप्रेस करू शकत वर्ड्स. नाही करू शकत. राईट. कारण की मी अभ्यास करत होते आणि मला हे बनायचं होतं, पण तिथे मार्क्स कमी मिळाले, मग मी दुसऱ्या फील्ड मध्ये गेले. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मनापासून ते काम नाही केलं जात. काम नाही केलं जात. पण मला लकीली ह्याच्याबद्दल पण मला एक तुला सांगायचं आहे. तर त्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे माधुरी. तर मी जेव्हा 11th-12th होते तर मला ऍक्च्युली त्यावेळेस डॉक्टर व्हायचं होतं. त्या वेनी मी प्रिपेअर पण करत होते. झालं असं की मला मार्क्स पण व्यवस्थित होते, फक्त मला सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये MBBS ला मिळालं असतं. त्यावेळेस माझं होतं की बाबा मला डेंटल किंवा BAMS नको आहे. त्या ब्रांचेस खूप चांगल्या आहेत, पण मला MBBS हवं होतं त्यावेळेस. तर फर्स्ट राऊंडला मला नाही भेटलं. पण माझं AB ग्रुप दोन्ही असल्यामुळं इंजिनिअरिंगला पण फॉर्म भरलेला होता. आणि घरी माझे वडील मेकॅनिकलचे प्रोफेसर आहेत, माझी ताई मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होती. मग त्यांनी असं केलं की बाबा आपल्या फील्डमध्ये इंजिनिअरिंगचा भर होता, आता हिला डॉक्टर व्हायचंय मान्य. मग ते झालं. तर माझं इंजिनिअरिंगचा फर्स्ट राऊंडला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये PVG कॉलेज लागून गेलं. आणि मेडिकलला सायमल्टेनियसली तो राऊंड खूप लेट झाला, पण मला मिळालं नाही. मग त्यावेळेस असं वाटलं की बाबा आता आपल्याला मिळतच नाही ऍडमिशन. हा त्यावेळी गैरसमज एक थोडक्यात. तर मग मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन फायनल केलं. माझी अजिबात इच्छा नव्हती त्यावेळेस की बाबा इंजिनिअरिंग करायचंय असं. बट स्टील मी करत राहिले फर्स्ट सेमिस्टर वगैरे वगैरे. पण हे एक मला सांगायचं आहे की तुम्ही वेट करा. म्हणजे समजा एखाद्याला खरंच मेडिकल मध्ये जायचं आहे, तुम्ही सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड पर्यंत वेट करा. आणि इफ पॉसिबल जर तुम्हाला मार्क कमी असतील तर तुम्ही रिपीटही करा. कारण कसं असतं ना, बऱ्याच लोक एका अटेम्प्ट मध्ये ग्रास्प नाही करू शकत गोष्टी. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांना खूप गेन करतात ते की बाबा मला हे असं करायला पाहिजे होतं, ते तसं करायला पाहिजे होतं. झालं असं की मला ती संधी नव्हती की म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टची संधी नव्हती मला. कारण माझे वडील शिक्षक असल्यामुळे ते फार स्ट्रिक्ट होते आणि त्यांचं असं की बाबा वर्ष वाया नाही गेलं पाहिजे, म्हणून मी चूज केलं इंजिनिअरिंग त्यावेळेस, म्हणजे इच्छा नसतानाही. पण एक आहे की तुम्ही फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर राऊंड असतात मेडिकलचे, ते 4ही राऊंड होईपर्यंत वेट करा, तुम्हाला मिळून जातं. तर माझ्यापेक्षा पण खूप कमी मार्क होते का मुलीला, तिला MBBS मिळालं थर्ड राऊंड पर्यंत थांबल्यामुळे. बट ठीक आहे, त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. पण जेव्हा इंजिनिअरिंगला मी सेकंड इयर, थर्ड इयरला आले, माझा म्हणजे इंटरेस्ट इतका वाढत गेला ना इंजिनिअरिंग मध्ये की थर्ड इयर मध्ये असतानाच मी डिसाईड केलेलं की माझी करिअर पाथ काय असेल आणि मी ती चूज केली तसं. तर एक इंटरेस्टिंग थिंग अशी आहे की थर्ड इयरला असताना ना थर्मल म्हणून सब्जेक्ट असतो, जो की कुठल्याही मेकॅनिकल इंजिनियरला आवडत नाही. तर माझ्या सोबतचे सगळे असायचे की यार ये पेपर मुझे नहीं देना है, कैसा पेपर आहे, बॅकलॉग पण लागायचे बऱ्याच लोकांचे. पण मला ते मशीन्स आणि हे खूप आवडायचं. मग मी मार्क भलेही कमी असले ना तरी माझे कॉन्सेप्ट खूप क्लिअर होते त्यावेळेस. फोर्थ इयरला मग मी ठरवलं की बाबा आपण थर्मल रिलेटेड डिग्री करायची, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि मी लकी इतकी आहे ना की ऍक्च्युली कोर थिंग मध्येच, म्हणजे कोर थर्मल मध्येच मी सध्या जॉब करते. त्यामुळं मी अशी खुश आहे. जॉब करत असताना पण मला रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मी स्वतःला त्यामध्येच डेव्हलप करायचं ह्याच्यात आहे. म्हणजे आय हॅव डिसाइडेड माय करिअर पाथ अँड एव्हरीथिंग. व्हेरी गुड. मग आता हे जे तू करतेस काम, तर त्यामध्ये कोणतं पर्टिक्युलर कोणतं काम करतेस तू थर्मल मध्ये? ओके. वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, तर तू काय काम करतेस? ओके. तर प्रत्येक कंपनीमध्ये ना डिपार्टमेंट्स असतात. तर एक R&D डिपार्टमेंट असतं, डिझाईनचं असतं, इलेक्ट्रिकलचं पण वेगळं डिपार्टमेंट असतं. मेकॅनिकल रिलेटेड मी बोलतेय, कोणतीही मेकॅनिकल कंपनी असेल तर त्याच्यामध्ये R&D, डिझाईन सेक्शन असतो, प्रोडक्शन सेक्टर असतं, नंतर HR सेगमेंट पण असतो, कंपनी हँडल करण्यासाठी ऍडमिन सेगमेंट देखील असतो. तर त्याच्यामध्ये एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे, जसं तुमचा फ्रीज आहे, ट्यूब आहे, हीट रिलेटेड, एव्हरीथिंग रिलेटेड टू हीट, तो एक प्रोडक्ट आपण डिझाईन करू शकतो, डेव्हलप करू शकतो. तर आपल्याला पुस्तकात थिओरिटिकल कॅल्क्युलेशन दिलेले असतात मॅथ्सचे, ते आपण सिम्युलेशन मध्ये उतरवायचे आणि ऍक्च्युअल मध्ये म्हणजे एखादा प्रोडक्ट बनवण्याच्या पहिला, जसं की उदाहरण घे, एखादा पंप आहे तर तो आपण पहिले म्हणजे त्याचा साचा बनवून, जो की बनवतात त्याची टेस्टिंग घेतात,
तर ते डिरेक्ट टेस्टिंग न करता मी जी प्रोफाईल आहे माझी, की पहिले मी ते मॉडेल बनवणार, ते अनालिसिस करणार, त्याच्यातच मला कळणार की बाबा हा किती वर्ष चालणार, काय होणार त्याच्यामध्ये, इथून एवढं पाणी गेलं तर किती टेम्परेचर येणार, काय येणार. तर असं पहिलेच प्री अनालिसिस जे असतं ना ते करतो, त्याच्यानंतर प्रोडक्ट लॉन्च करतो. तर त्या डिव्हिजन मध्ये ज्याला R&D म्हणतात, तर तिथे मी आहे. मी टर्बाईन्सचं हे करते, म्हणजे डिझाईन आणि अनालिसिस दोन्ही. तर ओके. पॉवर सेक्टरसाठी टर्बाईन लागते, त्याच्यामध्येच मी आहे. दुसरी गोष्ट असतं की मेकॅनिकलच्या कंपनीमध्ये फक्त मेकॅनिकल इंजिनियर येतात असं गोष्ट नाहीये. जसं की कोणतंही मेकॅनिकल वर्क होण्यासाठी इलेक्ट्रिकल सप्लाय नेसेसरी असतो. त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची पण तिथे गरज आहे, ENTC इंजिनियर्सची आहे, PLC प्रोग्रामिंग, आता आपण मोबाईलचं जे HMI इंटरफेस आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला PLC प्रोग्रामर्स वगैरे लागतात. इवन एखादी कंपनी हँडल करायची असले की HR आहे. मग तुम्हाला एक्झिक्युटिव्ह मध्ये जे की MBA करतात लोक ते पण लागतात. म्हणजे इंजिनिअरिंग करून तुम्ही कोणतेही इंजिनियर असा, प्रत्येक कंपनीला सर्व इंजिनियर्सची गरज असते. तर असं आहे टोटली. गुड. मग हे सगळं करताना किंवा तू एक एक्सपिरियन्स सांगितलंस, तू इंटर्नशिप केली होती राजस्थानला. तर राजस्थानला राईट. ऑलरेडी खूप हीट आहे, म्हणजे गरमी येस. असते, म्हणजे उन्हाळा कडक असेल. असतो तेवढीच थंडी पण कडक असते. आणि तुझा करेक्ट. थर्मल प्लांट आहे म्हटल्यानंतर तिथे पुन्हा हीट रिलेटेड सगळी कामं आली. मग तुला काय काय करेक्ट. चॅलेंजेस फेस करावे लागले? तर काही एक्सपिरियन्स आहेत का, खूप चांगले एक्सपिरियन्स किंवा खूप वाईट एक्सपिरियन्स असं काही आहे का? ओके. तर राजस्थानला असताना व्हायचं असं की बाबा हीट आहे हे डोक्यात धरून आम्ही दोघी सिलेक्ट झालेलो, ते आम्ही दोघी गेलो. आणि झालं असं की हीट आहे म्हणल्यावरती कशाला न्यायचे ना थंडीचे कपडे, असं झालं. मग तिथं गेल्यावरती ऍक्च्युली तिथं कसं आहे ना की पहाटे उठायला लागायचं खूप, म्हणजे 5:00च्या आसपास. तर कारण त्या ज्या प्लेट्स असतात सोलरच्या, त्या सूर्य जसा उगवेल त्या डिरेक्शननी त्या टर्न व्हायला लागतात. तर तेव्हापासूनचे रिडिंग आणि तेव्हापासूनच आपल्याला ते नोट डाऊन करावं लागतं. तर मग आम्हाला 7:00ला तिथं पोहोचायचं असायचं. तर ते 5:00च्या गॅप मध्ये ना इतकी थंडी असायची, अक्षरशः आपली स्किन आहे ना श्रिंक होऊन जायची सकाळी. म्हणजे एवढी थंडी भयानक की गाद्या, आम्हाला 2-2 गादी अंगावर घेऊन झोपायचो आम्ही, नॉट ब्लँकेट, गादी डिरेक्टली. आणि सडन नंतर 7:00 नंतर इतकं ऊन, प्रचंड ऊन, म्हणजे जे कधी मी महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी अनुभवलं नव्हतं. असं ऊन असायचं तिथं. त्या उन्हामध्ये आम्ही पूर्ण ते सर्वे करायचो. खूप मोठ्या मोठ्या शील्ड्स असायच्या, मी फोटो शेअर करेल तुला. तर त्याच्यामध्ये ते रिडिंग, कसा प्लांट वर्क होतो आणि ते अनालिसिस सगळं करायचं, मजा यायची. दुसरी इंटरेस्टिंग थिंग अशी की तिथे मी जिथे राहायचे ना, तर तिथे जेवण अप्रतिम मिळायचं. म्हणजे तिथे सगळे व्हेजिटेरियन होते, राजस्थानमध्ये जिथे आम्ही राहायचो माउंट आबू साईडला. तर व्हेजिटेरियन होते सगळे लोक, बट प्रॉपर म्हणजे जेवण खूप भारी मिळायचं. जसं की मशरूम पासून सगळं इन्क्लुडेड असायचं त्याच्यामध्ये, ते एक वेगळीच मजा होती. थर्ड थिंग, तिथे मेडिटेशन करायचे लोक तिथल्या प्लांटचे. तर 5:00 वाजता जेव्हा प्लांट ऑफ व्हायचा, तर 5 ते 7 मेडिटेशन, तो एक माझ्यासाठी प्लस पॉइंट झाला. त्याने माझं मी म्हणू शकते की माझं बरेच काही आता जे मी स्टेबिलिटी आली आहे माझ्या लाईफमध्ये, किंवा थिंकिंग वे, नंतर थोडं पेशन्स अँड एव्हरीथिंग, ते सगळं त्याच्यामधून आलं. तिथं गेल्यावरती मला बऱ्याच गोष्टी ह्या शिकायला मिळाल्या त्या लोकांकडून. आणि मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये लोक कसे वर्क करतात, तर ते पण तिथे शिकायला मिळालं. त्याचा मला प्लस पॉइंट आता जॉबमध्ये होतोय, की मला हायर ऑर्गनायझेशनचे जे लोक आहेत, हायर ऑथॉरिटी सोबत कसं वर्क करायचं आहे किंवा कसं कोलॅबरेट करायचं आहे त्याच्यासाठी. असं आहे. खूपच छान, खूपच छान. मग ह्या थर्मल फील्ड मध्ये तू खूप सुरुवातीलाच मेन्शन केलंस की टीचर्स पण तुला असं म्हणत होते की मुलींना खूप कमी इंटरेस्ट असतो. मग ऍक्च्युअल थर्मल मध्ये खरंच मुलींचा कामाचा रेशो कमी आहे का कम्पॅरेटिव्हली मुलांच्या? हा, तर ऍक्च्युली बघितलंच ना. अवघड आहे का काम? ओके, तर अवघड असं म्हणता येत नाही, कारण थर्मलमध्ये पण खूप व्हरायटी ऑफ थिंग्स आहेत करण्यासाठी. तर कसं आहे ना की 11th-12th मध्येच पालक म्हणतात, एकतर इंजिनिअरिंग म्हणलं की त्यांना
आपल्या गावाकडचं तर सांगते, इंजिनिअरिंग म्हणलं की नको, काहीतरी सोपं असू दे, जे घराजवळ करता येईल मुलींना, असं विचार करतात. तसं माझं पेरेंट्स शिक्षक असल्यामुळे पप्पा मला, आणि माझी मम्मी तर खूप लिबरल आहे. जे काही मी आता बोलू शकते किंवा माझं वक्तृत्व म्हण, इवन मम्मी आणि स्नेहल, ज्यांना म्हणजे मी आंटी बोलवते, त्या माझ्या फ्रेंडच आहेत, त्या सोड तुझे बहीण थोडक्यात. तर त्यांचा पण मला खूप गायडन्स होता. तर तिथूनच माझी म्हणजे जी ग्रोथ आहे ना, ती घरूनच चालू झालेली ऑलमोस्ट. तर त्यांचा पण मला सपोर्ट होता. मग मला असं काही नव्हतं की बाबा स्टर्डी गोष्टी, मी खेळाडू पण होते स्कूलमध्ये असल्यामुळे, त्यामुळे मी त्याला युज टू होते. जे की आता मी मशीन वगैरे लोक पाठवत नाहीत, म्हणजे मुलींना मशीन्स रिलेटेड करायला शक्यतो IT, ENTC असे ब्रांचेस निवडून देतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग कसं आहे, डोक्याचं काम आहे थोडं. ज्याचं डोकं स्ट्रॉंग आहे किंवा इंटेलेक्च्युअली चांगलं रिस्पॉन्ड करतंय त्या प्रोसेसला, तो करू शकतो व्यवस्थित. समजा एखादी मुलगी उतरली मेकॅनिकल फील्डमध्ये, तर अवघड असं नाही म्हणता येत, कारण डिझाईन मध्ये ती गेली तर ग्रोथ आहे. असं नाही की प्रोडक्शनलाच आहे. म्हणजे तू म्हणतीयस ना की हार्डवर्क करावं लागतं का, तर ते प्रोडक्शन फील्डला असतं. आता चॉईस तुमची आहे. तू बघितलंस तर BMW सारख्या किंवा सिमेंस सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये गाड्यांचे टायर काढायला सुद्धा लेडीज असतात. इफ दे कॅन डू, वाय कांट आवर इंडियन वुमेन्स डू, राईट? मग ते तर टायर वगैरे पण काढतात. आपण का ते लाजरवानं समजायचं? ते आलं पाहिजे ना आपल्याला, म्हणजे जर तुम्ही त्या फील्डमध्ये आहात तर, असं मला म्हणायचंय. तर असं अवघड असं काही नाहीये. तुमच्या सगळं चॉईसेस इंटरेस्ट वरती डिपेंड आहे. तर मी पॉवर प्लांट मध्ये आता आहे ना, तर मी म्हणजे ठरवलेलं आहे की पुढं कसं मला ग्रो करायचंय वगैरे. तर माझा मशीन सोबत संबंध येतो, मला काही असं अवघड वगैरे वाटत नाही. म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती आहे ग ते, की कसं तुम्ही घ्यायचंय ती गोष्ट, अवघड असं नाही. 100% ते सगळं डिपेंड करतात ह्या गोष्टी हा, ऍक्च्युली. डिपेंड करतंय. हा, बरोबर. मुली शक्यतो IT कम्प्युटर घेतात, पण तिथं पण तितकंच कष्ट आहे ना, तुमचं प्रोग्रामिंग आलं, सगळं आलं. हो. असं नाही की मेकॅनिकल घेतले म्हणजे तुम्हाला मशीनवरतीच काम करायचं, असं नाहीये. बरेच करिअर ऑप्शन्स आहेत, मी तुला सांगेल करिअर ऑप्शन्स कसे आहेत, काय आहेत. हो. आणि मला एक गोष्ट म्हणजे आता बोलायला आवडेल मुलांना सांगण्यासाठी स्पेशली, की बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपण जे स्कूल लाईफ मध्ये शिकतो ते नंतर उपयोगी पडत नाही, पण ते इनडिरेक्टली कुठे ना कुठे सपोर्ट करत असतं आपल्याला. जसं कारण की तू बोललीस की त्या मशीनचा जो परफॉर्मन्स आहे, अनालिसिस करायचा आहे, तर त्यासाठी तुला मॅथ्सचे कॅल्क्युलेशन लागतात. तर तो एक टिपिकल फॉर्म राईट. नंतर शिकून चालणार नाही. तर त्यासाठी ऑलरेडी तुला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. आपण जे स्कूल लाईफ मध्ये करेक्ट. मी शिकतो तुला ते सांगते, कुठे ना कुठे लिंक होते नंतर. लिंक होतं. तर जे कोणी 11th-12th असेल आणि जे ऑलरेडी डिसाइडेड आहे की बाबा मला इंजिनिअरिंग मध्ये यायचंय, त्यात पण ज्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये यायचंय, लोक हो, ऐका, मॅथ्स हे कंपल्सरी तुम्हाला आलंच पाहिजे. नाहीतर इंजिनिअरिंग मध्ये कुठलीही ब्रांच असू दे, M1, M2, M3 म्हणजे मॅथ्सचे जे स्टेजेस आहेत इयर वाईज, ते तुमचा पिछा सोडणार नाही. नाहीतर लाईफ मध्ये जर तुम्ही ते नीट नाही केलं तर बॅकलॉग हा शब्द तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावा लागेल. तर मॅथ्स तुम्हाला खूप परफेक्ट करावा लागेल. तो बेसच आहे इंजिनिअरिंगचा. भले तुम्ही मग ते प्रोग्रामिंग मध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला लॉजिक तर जनरेट करायला आलं पाहिजे तेवढं. तर 11th-12th मध्ये असताना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे सब्जेक्ट तितकेच तुम्ही आवडीने घेतले पाहिजेत, कारण तो बेस राहतो. आणि दुसरी गोष्ट तू बोललीस ना की कुठे ना कुठेतरी लिंक्ड असतं. तर आजकालच्या मुलांमध्ये ना मी पाहते, म्हणजे जी काही जनरेशन आहे आपल्या शेजारी वगैरे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये, ते लोक स्वतःच्या ह्याच्यामध्येच असतात गुंतलेले. ते असं म्हणजे, तर कंपनीमध्ये आता मी बघतेय तर टीम वर्क खूप मॅटर करतं. तर ते जे टीम वर्क आहे ना, ते तुम्ही स्कूलमध्येच शिकू शकता, तुम्ही जॉबला गेल्यावरती नाही शिकू शकत. त्यामुळे तुम्ही स्कूलमध्येच असताना तुमच्या ज्या काही हॉबीज आहेत किंवा तुमचे स्पोर्ट्स असतात, त्याच्यामध्येच तुम्ही शिकलं पाहिजे की एक टीम, ऍज अ टीम कसं वर्क करायचंय. ते तुम्हाला पुढे खूप उपयोगी पडणार आहे. तर मी स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मला आता ते खूप कामी पडते की बाबा कसं मला हँडल करायच्या आहेत गोष्टी, मला ते टफ नाही वाटत आहे. कारण की तू टीम मध्येच तिथे काम केलेलं आहेस ऑलरेडी स्पोर्ट्स करेक्ट. असताना. त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव जाणून घेणं, सॉफ्ट स्किल आणणं आणि राईट. इंटरॅक्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला शिकलेलो असतो. करेक्ट. बरोबर. खूप छान.
मला अजून काही विचारायचं आहे तुला, की जसं की तू आधी सांगितलंस की ज्या वेळेला तू गेट साठी प्रिपेअर करत होतीस, पण तुला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही झालं कारण की ओके. स्कोर थोडा किंवा टाइम लिमिट जे आलं, जे काही झालं, पण त्यानंतर तू युनिव्हर्सिटी टॉप केलंस आणि तुझ्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज तयार झाल्या कारण की तुला कुठेही ऍडमिशन. करेक्ट करेक्ट. पण मग त्यावेळेला तुझ्याकडे असं म्हणजे ऍज अ स्टुडंट आपल्याकडे ऑप्शन्स मध्ये असं येतं का की मला हे जे कॉलेज हवंय तिथे मला ऍडमिशन मिळेल, किंवा टॉप कॉलेजेस कोणते आहेत की ह्या कॉलेजमध्येच आपण केलं, कारण की शिकवतात सगळीकडेच चांगलं, प्रॉब्लेम नसतो, पण बरोबर. ज्या वेळेला आपण एका नामवंत किंवा चांगल्या कॉलेजला शिकतो, नामवंत म्हणजे थोड्या चांगल्या गोष्टींसाठी इन टर्म्स ऑफ प्लेसमेंट, तर ते नंतर करेक्ट. मुलांना खूप उपयोगी पडतं. मग असं तू काही शॉर्टलिस्ट केलं होतंस का? ओके. तर ज्यावेळेस मी गेटला होते, मी ठरवलेलं की IIT NIT साठी IIT NIT लेवलचंच कॉलेज मिळायला पाहिजे असं ठरवलेलं होतं फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस. पण कुठे ना कुठेतरी अभ्यासात थोडंफार कमी पडले असेल, म्हणजे किंवा माझा मेथड अभ्यास करण्याचा जो की सेकंड टाइम मला खूप हेल्प झाली त्याची, तर ते एक आहे. तर तेव्हाच मी ठरवलेलं की IIT NIT सारखं कॉलेज मिळायला पाहिजे टॉपचं. पण स्कोर माझा तसा आला नाही, तर डोक्यात तरी ठेवलेलं का, कारण मला टॉप कॉलेज मिळालं तरच मला PhD, कारण PhDचे ऍडमिशन जर आता घेत असाल ना, तर तुमचं ग्रॅज्युएशन कुठून कसं झालंय, तुमचे पर्सेंटाईल किती आले हे पण कन्सिडर केलं जातं. कारण मी थर्ड इयरला असताना ठरवलेलं की मला बाबा थर्मल फील्ड मध्ये राहायचंय. तर त्यावेळेस मला ते माहिती होतं की मला जर PhD करायची आहे पुढे, तर मला IIT NIT किंवा एखादं गव्हर्नमेंटचं टॉप कॉलेज मिळायला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. तर जसं नंतर स्कोर आला तर मला समजलं की बाबा आता मला प्रायव्हेट कॉलेजमध्ये घ्यावं लागेल. पण मग मी तिथं कॉम्प्रोमाइज नाही केलं, कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं होतं, टीचिंग मेथड्स डिफरंट असते. बरोबर. कारण ते थिरिओटिकल वेनी, जसं आपण आधीपासून स्कूलमध्ये शिकत आलेलो असतो तीच वे असते. ते म्हणजे तिथलं प्रॅक्टिकॅलिटी कमी असते त्यावेळेस. तर आणि IIT NIT मध्ये डिफरन्स असतो की ते सगळं टीचिंग प्रॅक्टिकलनेस वरती करतात, लाईक दे डेमॉन्स्ट्रेट इच अँड एव्हरीथिंग टू ऑल द स्टुडंट्स. ते मला हवं होतं. मग मी ठीक आहे, मी ठरवलं की मी सेकंड अटेम्प्ट देणार आहे. तेव्हा मला युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्स मध्ये मी फर्स्ट आले, तर तिथेही मला ऑप्शन होते की मी एमटेक कशात करावं, लाईक अनालिसिस पण त्यावेळेस होतं, बऱ्याच गोष्टी होते. मग मी ड्युअल मार्ग ठरवला की मेकॅनिकल अँड मटेरियल्स मध्ये करू, जेणेकरून करिअर पाथ ओपन राहील, थर्मल मध्येच करिअर पाथ ओपन राहील या हिशोबाने ठेवलं. मग ते करत असताना रॅक म्हणून सब्जेक्ट असतो, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, जेवढे काही हीट रिलेटेड सब्जेक्ट होते ते मी चूज केले स्वतःसाठी, आणि डिसाईड केलं की बाबा कंपनीज अशाच निवडायच्या की ज्या थर्मल रिलेटेड आहेत. आता हे झालं माझं, जी की मी कोर ब्रांचला स्ट्रिक्ट राहिले. पण मेकॅनिकल मध्ये असे खूप व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आहेत. तर पहिली गोष्ट असं की पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट, एव्हरीबडी नोज. तर जेव्हा तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर होता, तर लोक काय म्हणतात की इंजिनियर खूपच इंजिनियर झालेत, इंजिनिअरिंग नको चूज करायला, असं तसं, इंजिनिअरांना जॉब नाही भेटत. जो म्हणजे समजा एक व्यक्ती आहे, ती मेकॅनिकल मध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये, जर ती त्याचं नॉलेज त्याने योग्य वेने घेतलं आणि त्याच्यात त्यांनी टॉप मध्ये मेरिट मध्ये राहिला, किंवा इंटेलेक्च्युअली थिरिओटिकली न जाता प्रॅक्टिकली ज्याने एक्सप्लेन केलं, त्याला जॉब आहे, आज पण आहे. असं नाहीये की खूप इंजिनियर आहेत आणि इंजिनियरांना जॉब नाही, हे टोटली चुकीचं आहे. तुम्ही कसं तुम्हाला अप्लाय करताय तिथं त्या फील्डमध्ये, त्या सेक्शन मध्ये, ते मॅटर करतंय. तर असं आहे की मेकॅनिकल मध्ये मी तुला सांगते, करिअर ऑप्शन्स सांगते. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर झालात तर तुम्ही एकतर पब्लिक सेक्टर युनिट मध्ये जाऊ शकता. तर इंडियन गव्हर्नमेंट चे पण काही शेअर्स असतात आणि प्रायव्हेटली पण शेअर्स असतात, त्यांच्या थ्रू पब्लिक सेक्टर युनिट बनतो. त्याच्यामध्ये ना भेल, HPCL, इंडियन ऑइल, अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकता. तर जे कोर ब्रांचेस आहेत ना इंजिनिअरिंगचे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल, हे लोक तिथं अप्लाय करू शकतात फॉर कोर पोस्ट, लाईक ज्युनियर इंजिनियर म्हणून घेतात ते. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही प्रमोशन आहे ते ग्रेड 1 पर्यंत जातं, म्हणजे
खूप हाय हाईक्स भेटतात तिथे आणि तुम्हाला फॅसिलिटीज पण खूप भारी असतात. पण तिथे जाण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स क्रॅक करावी लागते, जी की आहे गेट. ती एंट्रन्स म्हणजे टफ असते. त्याला पूर्ण तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जे 48 सब्जेक्ट शिकलात त्याचं सगळं बेसिक्स एंड टू एंड यावं लागतं. ती एंट्रन्स जो चांगल्या मार्गाने क्रॅक करेल तो तिकडे म्हणजे PSU ला अप्लाय करू शकतो. इंटरव्ह्यू चांगला गेला की तुमची लाईफ सेट आहे. दुसरं आहे ते आहे प्रायव्हेट सेक्टर. आहेत आपली ती अजिबात टाइमपास न करता तुम्हाला खूप हा, व्यवस्थित एक्झॅक्टली चांगल्याने शिकायचं आहे. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास एक्झॅक्टली. आणि जेव्हा थोडा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही टाइमपास करा, पण हे 4 वर्ष खूप चांगल्याने युटिलाइज करायला लागतील. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट, म्हणजे जे काही प्रायव्हेट कंपनीज आहेत. तुम्हाला कॅम्पस आले तर तुम्ही कॅम्पस थ्रू करू शकता. आजकाल ऑफ कॅम्पस ही आहेत ऑप्शन. दुसरी गोष्ट, जॉब सर्च करतात लोक पण भेटत नाही लोकांना असं म्हणतात. सर्च असा करा की बाबा मेकॅनिकल आहे तर मेकॅनिकल रिलेटेड कंपनीजची सगळी लिस्ट काढा. त्यांच्या काय म्हणतात वेबसाईट वरती जाऊन करिअर्सचं पोर्टल असतं. करिअर मध्ये जाऊन तिथून तुम्ही सर्च करू शकता. तिथून सुद्धा फ्रेशर्सला घेतलं जातं. तर प्रत्येक कॉलेजचे जे हे असतात काय म्हणतो आपण त्यांना, जॉब ऑपॉर्च्युनिटी देणारा जो सेल असतो, डिव्हिजन असतो, त्यांना कसं, हा प्लेसमेंट सेल, राईट. तर त्यांना कसं असतं, त्यांना प्रत्येक ब्रांच साठी काही ना काही कंपनीज आणायच्या असतात. ते असं नसतं की बाबा मेकॅनिकलचे सगळे शोधतात. ते लोक नाही शोधत, ते लोक नाही अप्रोच करत. तर ऍज अ स्टुडंट म्हणून डिग्री झाल्या झाल्या तुम्ही स्वतः अप्लाय केलं पाहिजे, रेझ्युम चांगला बनवला पाहिजे आणि तुम्हाला पर्सनली ग्रो केलं पाहिजे, जे की इंटरव्ह्यू स्किल्स. मी पाहिले बरेच लोक असतात की जे टॉपर असतात पण त्यांनी स्वतःच्या स्किल्स डेव्हलप केलेल्या नसतात बोलायच्या, ते तिथे लॅक करतात. त्यामुळं इंटरव्ह्यू मध्ये त्यांना म्हणजे भलेही तुम्ही टेक्निकली किती स्ट्रॉंग असाल, तुम्ही स्वतःला इंडिव्हिज्युअली किती डेव्हलप केले हे पण मॅटर करतं. एवढंच मला सांगायचं होतं त्याच्यामध्ये. तर विषय भरकटत चालला, कुठं होतं का आपण? तू करिअर ऑपॉर्च्युनिटीज सांगतेस आपल्याला. राईट राईट राईट. तर प्रायव्हेट मध्ये जाताना तुम्हाला स्वतःच्या स्किल्स पण फार डेव्हलप करायला लागतील. इंटरव्ह्यू साठी ते मस्ट आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग थ्रू IES आणि MES, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आपल्या महाराष्ट्रासाठी. तर ह्या दोन ज्या एक्झाम्स आहेत त्या अराउंड जानेवारी मंथ मध्ये जेव्हा डिग्री संपते तेव्हा तुम्ही अप्लाय करून देऊ शकता. त्याच्यासाठी पण खूप वेग सिलेबस आहे, तो पण तुम्हाला क्लिअर करावा लागतो. म्हणजे स्ट्रगल आहे, हार्डवर्क 100% आहे अचिव्हमेंट साठी. गव्हर्नमेंट झालं, त्याच्यानंतर SSC आणि BMC, जे की म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स मध्ये सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर्स मस्ट असतात. तिथे सुद्धा तुम्हाला एक्झाम थ्रू एंट्री आहे. म्हणजे आजकाल सगळीकडे तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झाम द्यावीच लागते तरच तुम्ही पात्र ठरता कोणत्याही पोस्टसाठी. देन रेल्वेज मध्ये पण मेकॅनिकल इंजिनियर्सचे हे आहे, म्हणजे जागा असतात. इवन हा, आणि काय काय लोकांना काय होतं, इंजिनिअरिंग करत असताना बाबा सुचतं की मला म्हणजे इंजिनिअरिंग तर आता माझ्याच्यानी होत नाहीये, मग त्यांनी हताश नाही व्हायचंय. बरेच करिअर पाथ ओपन असतात. आणि जो खरंच म्हणजे पूर्ण असं, किंवा काही काही लोक असतात बाबा पैसे भरून आलेले असतात, नंतर त्यांना जाणीव होते की बाबा मला नाही करायचंय असं तसं, पण त्यांच्याच्याने होत नाही, मार्क नाही पडत वगैरे असं तसं. बिलकुल हताश नाही व्हायचं. आमच्याच कंपनीच्या शेजारी जे बाहेर चहाची टपरी आहे दॅट इज बीटेक चायवाला, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल. पण काय ना काहीतरी होत राहतं. मला हे म्हणायचंय की हताश आणि निराश हे शब्द कधी नसले पाहिजेत. तुम्ही ऍक्च्युली तर डिग्री चालू असतानाच तुम्ही ठरवलं पाहिजे करिअर पाथ आपल्याला कसा न्यायचा आहे, तरच कुठे ना कुठेतरी जाऊन बेस्ट आपण ऍट बेस्ट पोस्ट आपण जाऊ शकतो, असं मला म्हणायचं आहे. खरंच तू खूप छान गोष्टी सांगितल्यास, इन डिटेल सगळं सांगितलंस. आणि आता तुझा जॉब पण सुरू आहे जो तू R&D मध्ये करतेस. मग त्याचं काही असं पर्टिक्युलर फिक्स टाइम असतं तुझं ऑफिसला जाण्याचं, किंवा तुला थोडं बियॉन्ड द टाइम किंवा बियॉन्ड द लिमिटेशन जाऊन करावं लागतं कधी कधी काम, असं काही असतं का तुझ्यासाठी? ओके, तर आता ज्या काही इंजिनिअरिंग रिलेटेड कंपनीज असतात तर IT कम्प्युटर एक वेगळंच पडतं,
तर त्यांना शिफ्ट मध्ये असतं. तर मोस्टली जे इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ह्या ज्या फील्ड आहेत त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला एकतर मॉर्निंग शिफ्टच दिली जाते आणि डिझाईन आणि R&D आणि प्रोडक्शन हे 3 वेगळे पार्ट्स आहेत. तुम्ही जर डिझाईन R&D मध्ये असाल तर तुम्ही फिक्स शिफ्ट मध्ये या, 8 आवर्स काम करा. म्हणजे तुम्ही कधीही या. माझं तर असं फ्लेक्झिबल आहे की तुम्ही कधीही या, 8 आवर्स कम्प्लीट करा तुमचं वर्क तिथं रेकॉर्ड करा आणि या. त्यामुळे मला फ्लेक्झिबिलिटी आहे. वर्क फ्रॉम होम पण आता कोरोनामुळे तर ऑप्शन आलेलाच आहे. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. म्हणजे इव्हन तुमचं लग्न वगैरे जरी झालं तरी असं नाही की मी मेकॅनिकल घेतलेलं मग दुसऱ्या सिटीमध्ये मी शिफ्ट झाले तर मग मला तिथे कंपनी असेलच का नाही नसेल तर काय. तर ऑप्शन्स आहेत. तुम्ही डिझाईन मध्ये असाल किंवा अनालिसिस मध्ये असाल तर तुम्हाला वर्क फ्रॉम होम ही मिळू शकतं. तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला असं नाही की करिअर बंद झालं. तुम्ही टीचिंग मध्ये पण जाऊ शकता त्याच्यानंतर. मग तू मध्येच मेन्शन केलं होतंस की तू स्कूल लाईफ मध्ये स्पोर्ट्स मध्ये पण होतीस, पण आता तसं काही तुला ते राईट मिळत नसणार वेळ, कारण की जॉब मध्ये आपण राईट वेळेला एकदम फिक्स शेड्यूल होऊन जातं. मग फक्त सॅटर्डे संडे करेक्ट. मिळत असणार आणि त्यामध्ये काही असं शक्य नाहीये. मग तू कसा तुझा सॅटर्डे संडे स्पेंड करतेस, किंवा काही वेगळ्या हॉबीज आहेत का तुझ्या? ओके. तर सॅटर्डे संडे पण पूर्ण प्लॅन करावा लागतो की आपल्याला कसं स्पेंड करायचं आहे. विदाउट प्लॅनिंग आजकाल गोष्टीच होत नाहीयेत. ते आधीचे दिवस मला खूप आठवतात स्कूल मधले वगैरे. परत यावे ते दिवस असं आपण म्हणतो सगळे. ऍक्च्युली ते खरं आहे. तर जे आताचे किड्स आहेत त्यांना मी म्हणेल की बाबा जेवढे एन्जॉय करता येते, जेवढे स्पोर्ट्स खेळता येतात ते तुम्ही खेळून घ्या. परत कुठे ना कुठेतरी ते कमी होतं. जसं की मी माझ्या करिअरच्या इनिशियल स्टेजला आहे ना, तर मला माझा बराचसा वेळ डिझाईन कोर्सेस करण्यात घालवावा लागतो. त्यामुळे तो टाइम कमी होऊन जातो ग. मला टाइम भेटतो ऑफिस टाइम नंतर, असं नाही की मला भेटत नाही. मला टाइम भेटतो. त्याच्यामध्ये मला बुक्स वाचावे लागतात जे माझ्या करिअर रिलेटेड आहे. पुढे जाऊन जेव्हा 5-6 वर्षांनी मी माझी कुठेतरी स्टेबिलिटी येईल त्यावेळेस मला हे नाही करावं लागणार. मग तो वेळ परत मला युटिलाइज करता येईल माझ्या हॉबीज वगैरे क्रिएट करण्यासाठी असं, किंवा रिक्रिएट करण्यासाठी तो मला युटिलाइज करता येईल. पण त्यात पण मी वेळात वेळ काढते. मला कुकिंग करायला फार आवडतं. तर मी सॅटर्डे संडेला जे काही इंडियन ऑथेंटिक डिशेस आहेत त्या मी बनवत असते. मला आवडतं जेवण बनवायला. त्याच्यानंतर मी खायला बुक्स सुद्धा. वाचत असते. हा, खायला तर आवडतातच. मी बुक्स पण वाचते. म्हणजे असे खूप सारे बुक्स वगैरे आणि रेग्युलर बेसिसवर नाही. जेव्हाही मला टाइम भेटतो तेव्हा वाचते. इन्स्पिरेशनल प्लस सध्या मी जसं की सांगितलं की मी माझ्या करिअरच्या इनिशियल स्टेजला आहे. तर मला जे इंजिनिअरिंगचे आमचे बुक्स असतात थोडक्यात आम्ही त्यांना ठोकळे म्हणतो. ते ठोकळे मला वाचावे लागतात. हा, ते वाचल्याशिवाय मी त्या लेवलला नाही पोहोचू शकत. त्यामुळे ते मला मस्ट आहे करणं. ते वाचावं लागतं. देन मला गाणे म्हणायला आवडतात. असं काही कुठं मी प्रोफेशनल कोचिंग वगैरे नाही केलेलं आहे. पण मी म्हणत असते गाणे आणि मी पोस्ट पण करत असते. त्याच्यानंतर घरी असलं की रांगोळी वगैरे काढणं होतं. पण घरी ऍक्च्युली जास्त जाणं पण होत नाही. हॉबीज कुठे ना कुठेतरी कमी होतात असं म्हणू शकतो आपण, सुटतात थोडक्यात. मला तुझ्याकडून गाणं ऐकायला आवडेल एखादं. मला एक्सपेक्टेड होता हा प्रश्न. हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना, सरसुखाची श्रावणी की नाच रावळी वहा, गुंतण्या तूर फिरू दे आज वेडा जीव हा. ओके, मस्त, छान झालं गाणं. सोनल, मला एक क्वेश्चन आहे की तुझा जो करिअरचा पाथ आहे, म्हणजे तुला डॉक्टर व्हायचं होतं पण मग तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मग त्यानंतर तू डिसाइड केलंस की बाबा नाही मला हे असं व्हायचं आहे. पण हे तुला स्वतःहून समजलं की मला असं व्हायचंय, की कोणी इन्स्पायर केलं होतं ह्या गोष्टींसाठी, कोणी गाईड केलेलं का तुला,
की तू हे हे करू शकतेस किंवा असं कर म्हणून? ओके. तर म्हणजे मी माझं तर तुला सांगेलच, पण मला एक सांगायचं आहे की काही काही मुलं ना असं ते त्या लेवलला इतके डेव्हलप असतात की ते स्वतः ठरवू शकतात की मला काय करायचंय आणि काय नाही. सेल्फ बिल्ड ज्याला आपण म्हणतो. तर त्यांना नाही इन्स्पिरेशनची गरज नाही लागत. ते स्वतः एक इन्स्पिरेशन बनू शकतात आणि म्हणतो ना आपण की हॅपनिंग है कुछ तो इसमें. तर ते तेवढं त्यांच्यात पोटेन्शियल असतं. तर ते पालकांनी आहे ना त्याला वाव दिलं पाहिजे. भलेही ते कोणतं फील्ड असू दे. वेदर इट मे बी डॉक्टर, वेदर इट मे बी इंजिनिअरिंग, कोणतंही असू दे. टीचिंग असू दे, काय काय लोकांना हेअरस्टाईल करायला आवडतं, म्हणजे काहीही असू दे, ते त्यांच्यातून सेल्फ बिल्ट आलेलं असतं. त्याला पण आपण बिझनेस बनवू शकतो, हे एक डोक्यात ठेवलं पाहिजे. हा झाला सेकंड पार्ट. आता माझं म्हणायचं झालं तर माझ्या आसपास खूप अम्बिशियस लेडीज होत्या, ज्यांनी की अक्षरशः म्हणजे त्या ग्रॅज्युएशन मध्ये त्या टॉपही होत्या किंवा त्यांना त्यांचं करिअर मधूनच सोडावं लागलं त्यांच्या चिल्ड्रन्ससाठी, त्यांच्या एज्युकेशनसाठी. किंवा काही काही लोकांना वाव नाही भेटत की बाबा परमिशन आधी असायचं, आता नाहीये सोड, परमिशन नाही भेटायचे वगैरे, त्यामुळे त्यांनी ते सोडलेलं असायचं. त्यांचा गायडन्स होता मला, त्यांचा गायडन्स असायचा. तर जसं की मंदारची मम्मी आहे, माझी मम्मी स्वतः, तर आमच्या तिघांच्या ग्रोथसाठी म्हणजे तिने तिचं कॉलेज पूर्ण केलं, पण नंतर तिला काही करता नाही आलं, म्हणजे जसं की जॉब नाही करता आला. बट तिनं तिचा टाइम आमच्यात असा इन्व्हेस्ट केला की आम्ही आज तिघेही अशा स्टेजवरती आहोत की शी इज प्राऊड ऑफ, लाईक तिनं जे तिचं हे वेस्ट नाही गेलं टाइम, आमच्यात इन्व्हेस्ट केलेलं टाइम वेस्ट नाही गेलं, त्यामुळे ती प्राऊड आहे. तर नंतर मंदारच्या मम्मी आहेत, ज्या की म्हणजे तर तुला माहिती आहे, बाकीच्यांना नाहीत माहिती. तर त्या त्यांच्या म्हणजे त्या ग्रॅज्युएट आहेत, नंतर त्यांनी बीएड पण केलं, त्या फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहेत. ठीक आहे, म्हणजे एक अशा स्टेजेस होत्या की त्यांना ते नोकरी करता नाही आली त्यावेळेस, बट मग त्या हार मानून नाही बसल्या. त्यांनी त्यांचं स्नेहल्स कुकिंग चालू केलं, पेज चालू केलं, त्या केक्स बनवतात, डिलिशियस जेवण बनवतात, अप्रतिम मिसळ तर बनवतातच. मिसळ तर माझा एकदम म्हणजे तिथं म्हणजे मी घरी गेले की मिसळ हवीच आहे. तर त्याच्यानंतर माझ्या आसपास म्हणलं तर घराच्या आसपास जेवढ्या काही लेडीज होत्या ना, त्यांनी कुठे ना कुठेतरी काहीतरी त्यांचं अम्बिशन तरी फॉलो केलेलं होतं किंवा त्यांची आवड फॉलो केलेली होती. तिथूनच मला असं होतं की बाबा हा, मलाही माझं काहीतरी करायचंय आणि ते मला फॉलो करायचंय. ते एक होतं. त्याच्यानंतर माझी ताई जी की 10th मध्ये बोर्ड मध्ये आलेली, मग मी पण तेव्हा ठरवलेलं की बाबा मला पण 10th मध्ये असे असे मार्क्स आणायचे, जे की मी केलं. मी स्वतःला बरंच पुश केलं आणि म्हणू शकते मी की 30-40% ग्रोथ ही मी स्वतःच केली माझ्यामध्ये. उरलेली 60% माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती इन्व्हेस्ट केलं टाइम आणि त्यांचं नॉलेज. पप्पा शिक्षक असल्यामुळे बराच सपोर्ट झाला. आणि एन्व्हायरमेंट म्हणू शकतेस तू, मला एन्व्हायरमेंट खूप चांगलं भेटलं. माझं काही असं म्हणजे एकदम हार्ड स्ट्रगल वाला असं काही नव्हतं. सगळे त्या फेज मध्ये होते शिकण्याच्या, त्यामुळे मला ते कळालं की बाबा आपल्याला करिअर असं असं करायचंय. असं कुठेच नव्हतं की बाबा मला नाही आता एवढं शिकायचंय आणि मला कमी मार्क पडले तर माझं लग्न होणार, असं कधीच नव्हतं. घरचे खूप सपोर्टिव्ह होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी दीदी माझं इन्स्पिरेशन आहे मेजर. तिने मला प्रत्येक ह्याच्यात सपोर्ट केलेला आहे, माझ्या करिअर डिसिजन असू दे किंवा आम्ही दोघी खूप म्हणजे मैत्रिणींसारखंच आहे. सगळ्या गोष्टी शेअर करतो आम्ही आणि त्याच्यातून कंक्लुजन जे येईल त्यानुसारच आमचे डिसिजन वगैरे असतात. आम्ही एन्जॉयही तितकंच करतो, आताही आम्ही सोबत राहतो. आणि लोक शहरात पाठवत नाहीत मुलींना शिकायला, म्हणजे माझ्याच बऱ्याच फ्रेंड्स होत्या, डिग्री नंतर त्यांना घरी राहायला लागलं किंवा लग्न वगैरे करायला लागले. आजकालचे पालक नाही पाठवत बाहेर की काय होईल असं, म्हणजे नको जायला, म्हणजे बरेच रिझन्स असतात. आय डोंट वॉन्ट टू स्पेसिफाय दोज रिझन्स. पण असं काय नाहीये, तुम्ही वाव देऊन बघा, मुलींना ऍटलिस्ट एक चान्स देऊन बघा, बघा त्या कशा करतायत, काय करतायत. म्हणजे पंख तोडू नका त्यांचे उडायचे. म्हणजे लेडीज कॅन डू मेनी थिंग्स, मेनी थिंग्स. खरंच खूप छान आहे. आणि
म्हणजे तुझा 40% स्वतःचं इनपुट आहे आणि 60% तुझ्या आजूबाजूला असलेलं वातावरण, ह्याने तुला खूप फायदा येस झालाय. म्हणजे थोडक्यात काय, येस आपल्या आजूबाजूचं वातावरण पोषक असेल तर आपण त्या गोष्टी अचीव्ह करायला आपल्याला एक मोटिवेशन मिळत जातं सतत, प्रेरणा मिळते हे करेक्ट सगळं करण्यासाठी. त्यामुळे छान वाटतं, आपण करू शकतो. करेक्ट. येस सोनल, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि नक्कीच स्टुडंट्सना याचा फायदा होणार आहे आणि करून घ्यावा त्यांनी ह्या गोष्टींचा फायदा. प्रत्येक करिअरमध्ये अपॉर्च्युनिटीज असतात, त्या आपण शोधाव्या लागतात किंवा निर्माण कराव्या लागतात. बरोबर शोधायला तर आहेच, पण आपण निर्माण करू शकतो अपॉर्च्युनिटीज स्वतः. तर प्रत्येकाने केलं बरोबर. पाहिजे. आणि तुझा खूप असा व्हॅल्युएबल टाइम तू मला दिला आहेस, त्याबद्दल तुझे खूप खूप थँक्स. ओके, व्हॅल्युएबल टाइम असं नाही. तू बोलली की स्टुडंट साठी स्पेसिफिक असेल, तर मला आनंद झाला. कारण मला ना, म्हणजे मला कोणीही घरी भेटायला वगैरे आले, त्यांचे मुलांचे पालक असतील किंवा मुलं असतील, ऍडमिशन साठी विचारायला येतात. मग मला जेवढ्या काही करिअर ऑप्शन्स आहेत, असं नाही की इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरच व्हावं, जेवढे करिअर ऑप्शन्स आहेत तेवढे मी सगळे त्यांना एक्सप्लेन करते, लिस्ट आउट करते. आज मला म्हणजे मास मीडियावरती जर सांगायला मिळालं हे, तर मग चांगलीच गोष्ट आहे. आणि तू ते करतेस त्याबद्दल तुझे खूप 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 आभार, की तू खूप चांगलं काम करतेय ताई. थँक्यू थँक्यू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आजकालचे जे मुलं आहेत ना, ते खूपच चंचल आहेत आणि ते गोष्टी खूप लवकर ग्रास्प करतात. त्यांचे स्किल्स म्हणजे इंटेलेक्च्युअल स्किल्स म्हण, फिजिकली डेव्हलपमेंट, ते खूपच फास्ट ग्रोथ आहे. आता ते हेरिडेटरी पण आहे, पण तू जर ओव्हरऑल रेशो बघितलास, आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो आणि आत्ताचे मुलं, फार फरक आहे. तर ह्यामुळे प्लस पॉइंट तर खूप आहेत, पण एक जो पॉइंट आहे की पेशन्स. आजकालच्या मुलांमध्ये ना पेशन्स फार कमी आहे. कुठे ना कुठेतरी काय होतंय, आई वडील पण काय करतायत, तुला हे पाहिजे ना, लगेच दुसऱ्या दिवशी हजर. तर त्यांना ते माहितच नाहीये ऍडजस्टमेंट कसं करायचं आहे किंवा पेशंटली कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या आहेत. म्हणजे असतात मुलं, मम्मा मुझे ये चाहिए मतलब चाहिए वाले. तर ते आई वडिलांवरती पण थोडं डिपेंड आहे आता, की थोडस कुठेतरी बांध घालून आहे ना, म्हणजे एखादी गोष्ट जर खरंच नेसेसरी नसेल, तर त्याला थोडासा लॉक लावून की बाबा नाही द्यायचं आहे, असं करून थोडासा पेशन्स निर्माण केला पाहिजे त्यांच्यामध्ये. ते एक आहे. प्लस दुसरं गोष्ट म्हणजे टीम वर्क, जे की मी मगाशी बोलले. टीम वर्क तर डेफिनेटली स्कूलमध्येच तुम्हाला डेव्हलप करता येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेवढं स्पोर्ट्स खेळता येतील किंवा जेवढं तुम्हाला आउटडोर गेम्स खेळता येतील तेवढं खेळून घ्या. परत ते दिवस म्हणजे फार कमी येतात, नाही येतात असं नाही, फार कमी येतात. आणि भले 4 मार्क कमी पडू दे, तुम्ही एन्जॉय करून घ्या. कारण तेच दिवस तुम्हाला आठवणार आहेत, की तुम्ही जे खेळलेले तेच मेमरीज आर व्हॉट, जे तुम्ही आधी एन्जॉय केलेलं असतं वगैरे. आणि अजून सांगायचं झालं तर तर माझे वडील आम्हाला ना डायरी लिहायला लावायचे रेग्युलरली, मी काय केलं कसं केलं. तर मग आता कुठे जाऊन तर म्हणजे आताच्या स्टेजला ते कमी आलंय, बट तुम्ही तुमच्या हॅपी मोमेंट्स, सॅड मोमेंट्स किंवा हॅपनिंग मोमेंट्स, त्याच्यानंतर दोज मेमरीज विल कीप यू लाईक लाईव्ह ऑलवेज. खरंच खूप छान गायडन्स केलंयस तू सगळ्या स्टुडंट्सना ऍज वेल एज पेरेंट्स. थँक्यू सोनल. करेक्ट. आणि सर्व स्टुडंट्सला माझ्याकडून त्यांच्या करिअरसाठी आणि त्यांच्या ओव्हरऑल फ्युचर लाईफसाठी शुभेच्छा.